आपल्यापेक्षा वयोवृद्ध असतील याचा सन्मान ठेवणं, मान ठेवणं हे खूप खूप गरजेचं आहे. मी या ठिकाणी प्रकर्षाने बोलू इच्छितो. गेल्या माझी अनेक वर्षापासून वकिलीतल्या व्यवसायाचा अनुभव जर सांगितला, आई वडिलाला कशा प्रकारे सोडून देतात. आम्हाला सुद्धा असं पेन चालवायला दुःख एवढं प्रचंड होतं की याचं आपण तुलनाच करू शकत नाहीत. आणि ते जतन करायचं असेल ते महाराज आपण जे काही समाजामध्ये जे देतात संदेश, जी शिकवण देतात तीच आपल्याला पुढच्या पिढीला तारू शकते. अशा प्रकारचा मी या ठिकाणी माझे 2 शब्द बोलतो. राहिला विषय या जीर्णोद्धाराच्या बाबतीत मला मी 100% आता ब्रह्मनाथाचं होतं. धनंजय महाराज आहेत, गेले का? हां, त्यांना कल्पना आहे की मी आहे वा सिद्ध. त्या दिवशी उतरेश्वर आणि तुम्ही आला होता अंबाजोगाईला. मी म्हटलो मी तुमच्या जे काही अपेक्षाप्रमाणे असेल किंवा आपल्याला काय या ठिकाणी असेल सिमेंटच्या रूपानं असेल, आता आपलं दाजीनं तर सिमेंटचं दिलेलंच आहे की मी सहकार्य 100% करायला तयार आहे. नवे माझं कर्तव्य समजतो आणि ते पार पाडणार. मला काही जाहीर करायचं म्हणजे नको आहे, मी देणार एवढंच माझ्यावर हे केलं. आणि मला या दत्तात्रेयाची हे जसे सेवा करतात अशी सेवा घडो आणि दत्तात्रेयचा जो काही आशीर्वाद असेल तो मला आपल्या गावांना, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेला, पाहुण्याच्या प्रतिष्ठेला पणाला किंवा आशीर्वाद रूपे लाभेल. आत्ता सांगितलं ही वान नदी आहे, खरोखरच हिचं सुद्धा खूप खूप महात्म्य आहे. आणि या तीरावर अशा प्रकारचे मंदिर उभं राहणं, यापूर्वीचं नागनाथ महाराजाचं मंदिर आहे, मार्गशीर्ष देवीचं मंदिर आहे किंवा आणखी काही आहेत, रंगारी महाराजाचं मंदिर आहे. हे जे काही आपल्या पिढीजात पूर्वजांनी हे जे काही कलेचे नमुने या ठिकाणी केले त्याचंसुद्धा आपल्याला जतन, खंडेश्वरीचं असेल त्याचंसुद्धा जतन करणं, जसं आपण ब्रह्मनाथाला केलं, हे आपण जीर्णोद्धार नव्हे ह्याची पुनरुभारणी करत आहोत. त्यासाठी सरळ हाताने आपापल्या परीनं, कोणाला कंपल्शन नाही पण आपापल्या परीनं त्याला मदत व्हावी असं मी माझ्यातर्फे विनंती करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.